गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा प्रश्न, ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाचे अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. समक्रमांकाचे अक्षरे वगळून हे वाक्य आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. पहा, समक्रमांकाची अक्षरे वगळून याचा अर्थ विषम क्रमांकाची अक्षरे घ्यायची. विषम क्रमांकाचे अक्षर म्हणजे पहिलं, तिसरं, पाचवं याप्रमाणे. मग अशा पद्धतीने जर तुम्ही अक्षरमाला तयार केली तर बघूया आपण ती अक्षरमाला सर्वप्रथम तयार करूया आणि नंतर मग पुढचं बघूया. पहिलं ए, बी सोडलं सी, डी सोडलं ई, एफ सोडलं जी, एच नंतर आय, जे के, एल एम, एन ओ, पी क्यू, आर एस टी यू, व्ही डब्ल्यू, एक्स वाय. आता ही जी मी अक्षरमाला तयार केलेली आहे ही विषम क्रमांकाची अक्षर घेऊन या ठिकाणी नवीन अक्षरमाला तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये काय लिहिले बघा, नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते. आता याच्यामध्ये मधोमध येणारे अक्षर कोणतं तुम्ही सांगा पाहू. मला वाटतं मधोमध यम येते, कारण यमच्या डावीकडे 6 अल्फाबेट्स आहेत आणि यमच्या उजवीकडे पण 6 अल्फाबेट्स आहेत. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तर 2 आहे. बरोबर आहे ना? हो सर. हा, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, नवीन अक्षरमालेत 5वे. मला सांगा 5वे अक्षर कुठल्या आहेत नवीन अक्षरमालेत? डावीकडून 5वं मोजा. आय. 7वे 7वं अक्षर कोणतं? एम. यम. 10वं अक्षर कुठलं? यस. आणि 12वं कुठलं? डब्ल्यू. आता ही अक्षरं घेऊन एक अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होईल? कुठला अर्थपूर्ण शब्द तयार होतो रे ह्या 4 अल्फाबेटचा वापर करून? स्विम. पर्याय क्रमांक स्विम म्हणजे काय? ह्याचा अर्थ काय स्विमचा? स्विम म्हणजे काय? स्विम पोहणे. स्विम म्हणजे काय? पोहणे. आणि 6वा प्रश्न आहे, नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी. सर्वांनी मोबाईल आडवा धरा म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. आपण नेहमी उभा धरतो, आज आडवा धरा. बर, समान अंतरावर असणाऱ्या अक्षरांची जोडी कोणती ह्यातली दिसते पहा. आता ई आणि डब्ल्यू एम पासून समान अंतर आहे का? एम पासून ई 1 2 3 4 चौथ्या अंतरावर आहे. आता एम पासून उजवीकडे चौथ्या अंतरावर डब्ल्यू नाही. 1 2 3 4 5 म्हणजे हा पर्याय येत नाही. की क्यू बघू, एमच्या डावीकडे पहिल्या क्रमांकावर के म्हणजे हा पण पर्याय येत नाही. आता सी वाय पहा, 1 2 3 4 5 सी 5व्या क्रमांकावर आहे. आणि वाय बघू 1 2 3 4 5 6 म्हणजे हा पण पर्याय येत नाही. आता जी एस बघूया. जी एम पासून जी किती अंतरावर आहे बघा, 1 2 आणि 3. एमच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर जी आहे. आता एस बघा पण 1 2 आणि 3 बरोबर आहे. म्हणजे मधोमध असणारे जे अल्फाबेट आहे एमच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर जी आहे आणि एमच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर एस आहे. म्हणजे चौथा जो पर्याय आहे जी एस हा पर्याय करेक्ट या ठिकाणी येतोय. हा प्रश्न सर्वांना समजला ना कसा आला?
हो सर. हा, ओके. आता बघा, सूचना अधिक म्हणजे गुणाकार, भागिले म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे भागाकार आणि गुणिले म्हणजे बेरीज. आता 40वा प्रश्न बघा असा आहे, 5 अधिक 3 भागिले 2 गुणिले 4. आता ते चिन्ह बदल करूया. मला सांगा, बेरजेला काय म्हटलेलं आहे? गुणाकार. म्हणजे तो गुणाकाराचा सिंबॉल देतो. भागाकाराला काय म्हटलेलं आहे? वजाबाकी. आणि गुणाकाराला शेवटी काय म्हटलेलं आहे? बेरीज. आता ही पदावली आपण सोडवूया. पदावली सोडवताना आपण गुणाकार भागाकार या क्रिया प्रथम करतो. म्हणजे हा गुणाकार करू. पर्याय 1 येतोय. बरं, बघूया. चेक करूया आपण. आता 15तून 2 वजा करा 13 आणि 13 आणि 4 ची बेरीज किती? 17. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 3 येतोय. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. आता 41वा प्रश्न पहा. बऱ्याच जणांना इथं जी सांकेतिक भाषा आहे हे समजत नाही बघा. कारण 30 आणि 22 ची बेरीज कधी 700 होती का रे? कधीच होणार नाही. मग इथं थोडासा त्यांनी काय केलंय, सांकेतिक भाषा वापरलेली आहे. काय करावं लागेल सांगा आपण? ह्या अधिकच्या जागेवर गुणिले चिन्ह करावं लागणार. कारण बेरीज कधीच येत नाही. आणि ह्या 22 मध्ये 2 मायनस करायचं. मग 2 मायनस केल्यावर किती येणार आहे? 20 येणार. आता गुणाकार जुळतोय का नाही बघा आपण. 3 दुनी 6 आणि 2 0. म्हणजे बदल काय केला लक्षात आलं का तुमच्या? अधिकच्या जागेवर गुणाकार केलं आहे की नाही? अधिकच्या जागेवर काय केलं? गुणाकार केलं आहे की नाही? इथं वर लिहिलंच की अधिक म्हणजे गुणाकार. फक्त 22च्या जागेवर काय केलं? 20. म्हणजे 2 न ती संख्या काय केली? कमी केली. आता इथं तसंच येतंय का बघा आपण. अधिकच्या जागेवर गुणाकार केलाय की नाही? आणि 12चं 2 ने कमी केल्यावर 10 आलंय की नाही? आलं का नाही? 25 गुणिले 10 किती? 250. आता तसंच खाली बघा. अधिकचं गुणाकार केलं. 32चं 2 न कमी केलं किती येणार? 30. आणि 15 त्रिक 45 आणि त्याच्यावर 1 0 म्हणजे 450. अगदी असंच इथं करूया. 28 अधिकच्या जागेवर गुणिले आणि 42 हे 2 न कमी केलं किती येणार? 40. किती तरी गुणाकार बघा. 28 चोक 112 आणि त्याच्यावर 0. म्हणजे पर्याय क्रमांक आहे त्याचं उत्तर 1. समजते ना सर्वांना? हॅलो? हो सर. हो सर. हा, ओके. हा, पुढचा प्रश्न पहा. ए ते झेड ही अक्षरमाला ए बरोबर 1, बी बरोबर 3, सी बरोबर 5, डी बरोबर 7 या प्रमाणे लिहिली. म्हणजे बघा, आपण नेहमी ए ला 1 लिहितो, बी ला 2 लिहितो, सी ला 3 लिहितो. इथं क्रमांक वेगळे दिलेले आहेत. म्हणजे अल्फाबेट बरोबर घेतलेले आहेत क्रमानं. फक्त क्रमांक देताना विषम संख्येचा क्रमांक दिलेला आहे. आता मग 29वे व 37वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते? आता 29वे अक्षर कोणते येणार आहे? आता डी चा क्रमांक 7 आहे. आपला नेहमी डी चा क्रमांक किती असतो रे? 4 असतो. म्हणजे थोडक्यात काय करायचं? दुप्पट करून 1 वजा करायचं. काय करायचं? अरे आवाज कोणाचा येतोय घरातला? दुप्पट करून 1 करायचं. आता तर डी आहे बघा. डी चा आपला नेहमीचा क्रमांक किती आहे? 4 आहे. मग 4 चे दुप्पट 8 आणि 8 वजा 1 किती? 7. किंवा आपला नेहमीचा जर क्रमांक काढायचा असेल तर त्या 7 मध्ये 1 मिळवायचं.
म्हणजे 8 होणार आहे की नाही, आणि त्याला 2 न भागायचं म्हणजे 4 येईल. आता मग इथं 29 आहे, 29त 1 मिळवा, 30 येणार, आणि 30 ची निमपट करा, 15 येणार, आणि नेहमीप्रमाणे बघा 15वा जो अल्फाबेट आहे ते ओ आहे. आता 37 क्रमांकाचं अक्षर आपण पाहूया. 37 अधिक 1 38, आणि 38च्या निम किती? 19, आणि 19 क्रमांकाचं अक्षर जर पाहिलं तर यसच आहे. मग या दोन अक्षरांच्या मधोमध येणारं अक्षर, आता ओ पासून पुढचं आपण लिहूया. ओ नंतर पी, नंतर क्यू, नंतर आर. बघा ओ आणि एस आपण अल्फाबेट शोधून काढले आणि यांच्या मधलं अल्फाबेट लिहिलं. आता यांच्या मधोमध येणारं जर अक्षर तुम्ही पाहिलं तर कोणतं येतंय? तर क्यू येतंय. क्यू म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. समजतंय का बघा तुम्हाला? हॅलो, हे समजलं ना? हो सर. हा, ओके. आता प्रश्न 5वा पहा. 39वे, 27वे, 11वे व 29वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल? आता मी काय करतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे 39त 1 मिळवतो. किती होणार? 40, आणि 40च्या निम किती? 20. मग 20वा अल्फाबेट कुठला आहे आपल्या नेहमीप्रमाणे? 20 क्रमांकाचा अल्फाबेट टी. आता इथं 27त 1 मिळवा, 28. 28च्या निम 14. मग 14वा अल्फाबेट कुठला येणार? एन. 11 अधिक 1 12. 12च्या निम 6. 6वा अल्फाबेट कोणता आहे? एफ. आणि 29 अधिक 1 30. 30 भागिले 2 15. 15वा अल्फाबेट कुठला आहे? ओ. आता हे 3 अल्फाबेट घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतोय बघा? FONT, फॉन्ट. म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 2. फॉन्ट शब्द तुम्ही ऐकलाय का कधी? क्रमांक 2. बरं, ओके. फॉन्ट हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय. आता पुढे पहा. OEYNJ या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक कोणता येईल? अगोदर अर्थपूर्ण शब्द तयार करा पाहू. बघूया कोण सांगते अर्थपूर्ण. अगदी बरोबर. हे ई घेतलं, पुन्हा हे एन घेतलं, पुन्हा हे जे घेतलं, पुन्हा ओ आणि पुन्हा वाय. एन्जॉय. आता एन्जॉय हा जो इंग्रजी शब्द आहे, याच्या मधोमध येणारं जे अक्षर आहे ते कोणतं रे? जे. जे या अक्षराचा क्रमांक किती येईल? 19. हा, 19 जर काढलं तर 19त 1 मिळवा 20, आणि 20च्या निम किती? 10. म्हणजे आपल्या नेहमीच्या अक्षरमालेमध्ये 10वं जे अक्षर आहे ते जे आहे. म्हणजे 19 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. मी असं तोंडी केलं, तुम्ही असे पूर्ण झेड पर्यंतची क्रमांक देऊन पण अक्षरमाला तयार करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट. बघा पुढचा प्रश्न. वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, गुणिले म्हणजे बेरीज, आणि भागिले म्हणजे वजाबाकी. तर या पदावली आपल्याला सोडवायची आहे. आता ही पदावली मी लिहितो पहा. 8. आता वजाच्या जागेवर मी गुणाकार लिहितो, पुन्हा भागाकारच्या जागेवर वजाबाकी लिहितो, आणि अधिकच्या जागेवर भागाकार लिहितो.
आता ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. आता पहिल्यांदा मी गुणाकार क्रिया करतो. म्हणजे इथे किती येणार 8 त्रिक 24 म्हणजे 24 वजा 15 भागिले 5. बर पर्याय 1 येतोय. आता इथं भागाकार क्रिया पहिल्यांदा करायची. 15 ला जर 5 न भागलं तर किती येणार 3 आणि 24 मधून 3 जर वजा केलं तर वजाबाकी ते 21. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येते. ठीक आहे. सात गुणिले 9 56, 11 गुणिले 13 बरोबर 132, 15 गुणिले 17 240, तर 13 गुणिले 15 बरोबर किती? आता मला सांगा 7 आणि 9चा गुणाकार असतो का रे 56 कधी? मग इथं काय आपण घ्यायचं 9च्या जागेवर किती घेतलं पाहिजे 56 गुणाकार येण्यासाठी? 8. बरोबर 8. मग इथे 132 गुणाकार येण्यासाठी 13च्या जागेवर काय घेतलं पाहिजे? 12. म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार करतो त्यातली दुसरी संख्या 1 न कमी करायची, बरोबर ना? हो. आता 17च्या जागेवर 1 न कमी दिल्यावर 16 घ्या. मग इथं 15 तर 14 घेऊन करा गुणाकार चला. 14 त्रिक 42, 4 14 एके 14 आणि 4 3. 18. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अरे घरातला साऊंड येतोय कोणाच्या? आता या प्रश्नाची थोडी तयारीच तुम्हाला करावी लागेल बरं का. तुम्ही हातामध्ये पेन आणि जवळ वही घ्या. खालील प्रश्नात प्रत्येक अक्षर 0 ते 9 अंकांचे संकेत असतील तर YE गुणिले ME बरोबर TTT. हे समीकरण फार महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहित आहे वर्ग संख्या जर काढल्या तुम्ही तर 1 चा वर्ग 1 म्हणजे 2 चा वर्ग 4, 3 वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 है की नाही आणि 10 चा वर्ग 100. म्हणजे वर्ग संख्येच्या एकक स्थानी या 6 पैकी अंक असू शकतो. म्हणजे ह्यातला उरलेला अंक कुठला आहे रे? 2, 3, 7 आणि 8. याचा अर्थ कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक नसतात. कोणत्याही वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 यापैकी अंक नसतो. म्हणजे इथं TTT आहे की नाही TTT इथं एकक स्थानी बघा E आहे आणि E आहे म्हणजे E चा क्रमांक हा सारखाच असणार आहे. म्हणजे E कुठलाही क्रमांक असला तरी 2 वेळा गुणाकार आहे आणि 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग आणि वर्ग संख्येच्या स्थानी 2, 3, 7, 8 नसतो. म्हणजे T ची किंमत ह्या वरच्या 6 पैकी असणार आहे. T ची किंमत वरच्या 6 पैकी असणार आहे. आता पुढे आहे बघा हा प्रश्न. T ची किंमत या ठिकाणी आता T चा पर्याय मी तुम्हाला सांगतो अगोदर. T चा पर्याय दिलाय 6, 7, 8, 9. त्यात 7 आणि 8 कधीच नसणार म्हणजे 6 किंवा 9 पैकी असणार. समजा आपण T ची किंमत 9 घेतली. बघा आता आपण T ची किंमत काय घेतली? 9 घेतली. म्हणजे इथं 3 अंकी 9 येणार म्हणजे 9, 9, 9. आता एकक स्थानी 9 म्हणजे कोणत्या वर्ग संख्येत 9 असतं पहा तर 49 आणि 9 म्हणजे 9 हा 3 चा वर्ग आणि 49 हा 7 चा म्हणजे 3 आणि 7 येऊ शकते हिची किंमत. हिची किंमत काय येऊ शकते? 3 आणि 7 येऊ शकते कारण 3 गुणिले 3 9, 7 गुणिले 7 49 म्हणजे तिथं पण एकच स्थानी 9 येते. मग हिची किंमत आपण या ठिकाणी 7 घेतली बघा. मग आता हिची किंमत इथं जर 7 घेतली आता बाकीच्या आपण किमती पण पुढचा प्रश्न मी इथं शेअर करतो. आता त्याने विचारलाय पुढचा प्रश्न बघा y ची किंमत किती? आता y ची किंमत जर आपण 2 घेतली आणि पुढे विचारलंय t ची किंमत किती? t ची किंमत 9 घेतली बघा.
तर बघा हे समीकरण जुळतंय का? वाई वायची आपण काय घेतली 2 घेतली, ईची 7 घेतली, पुन्हा एम ई त्यामध्ये समजा मी एम ची किंमत 3 घेतली आणि ईची 7 घेतली, तर हा गुणाकार करून बघा 999 येतोय का? 27 आणि 37 चा गुणाकार तुम्ही करून बघू शकता, तो 999 येतोय. बघा हे सर्व लिहून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, टी ची किंमत 9 लिहा, ई ची किंमत 7 लिहा, वाय ची किंमत 2 लिहा, टी ची किंमत 9 लिहा आणि हा गुणाकार पण तिथंच लिहून घ्या. ओके. मग 72वा प्रश्न काय? ई ची किंमत किती? काय आली रे ई ची किंमत आपली? सांगा पाहू. ई ची किंमत काय आली? 7. हा. आता पुढचं मला सांगा. वाय ची किंमत किती आपण काढली होती? तुम्ही आताच लिहून घेतली. 2. टी ची किंमत किती आहे? टी ची 9. आता पुढची पदावली आपण सोडवूया. सांगा ई ची किंमत आपण किती ठेवली होती? ई ची 7. एम ची 3. 3. त्यानंतर टी ची 9. 9 आणि शेवटी वाय ची 2. करा ह्या 4 संख्यांची बेरीज. 21. करेक्ट. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. कार आणि सायकल यांची एकूण संख्या 8 आहे. त्यांच्या चाकांची एकूण संख्या 30 आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. बघा कुठ प्रश्न आहे. आता हे गणित सोडवत असताना कारला चाक किती आणि सायकलला चाक किती? एका कारला 4 चाक आणि एका सायकलला 2 चाक, हे लक्षात घ्या. आता कार आणि सायकल यांची एकूण संख्या 8 आहे. आता असं करायची, जी वाहनांची संख्या आहे का नाही त्याला जास्त चाकाने गुणायचं. सायकलच्या चाकापेक्षा कारची चाकं जास्त आहेत. मग कारला चाक किती असतात? तर 4. एकूण वाहनाच्या संख्येला जास्त चाकाची संख्या 4 न गुणूया, म्हणजे 8 आणि 4 चा गुणाकार किती येणार? 32. आता या 32 मधून एकूण चाक वजा करू. त्याने दिलेली चाकांची संख्या 30 आहे. मग 32 मधून 30 जर मायनस केलं तर वजाबाकी किती येणार आहे? तर 2 येणार आहे. आता हे जे 2 आहे, ह्या 2 ला काय करायचं? कारची चाक आणि सायकलची चाक यांच्या संख्येच्या वजाबाकीनं भागायचे. मग 4तून 2 गेल्यावर 2 येणार. मग त्या 2 ला 2 न भागू. 2 ला 2 न भागल्यावर उत्तर येणार 1. आता 1 ही कुणाची संख्या असणार आहे पहा? 1 ही कमी चाक असणाऱ्या वाहनांची संख्या येणार आहे. मग कारपेक्षा सायकलला कमी चाक असतात ना, मग 1 ही सायकलची संख्या आली पहा. 1 ही सायकलची संख्या आली. मग कारची संख्या कशी काढायची? एकूण वाहनातून सायकलची संख्या वजा करायची. एकूण वाहन 8 आहेत ना, मग 8तून 1 वजा करा 7. म्हणजे आपली सायकल किती आली? सायकलची संख्या 1 आली आणि कारची संख्या 7 आली. मग इथे विचारले अनुक्रमे कार व सायकल यांची संख्या किती? तर कारची संख्या 7 आणि सायकलची संख्या 1, म्हणजे 7 1 असा पर्याय क्रमांक किती येणार? 2 येणार. पुढे विचारले कार आणि सायकल यांच्या संख्येचा गुणाकार. आता कारची संख्या 7, सायकलची संख्या 1 आणि हा गुणाकार केला तर तो पण किती येतोय? 7 येतोय. म्हणजे याचं पण उत्तर पर्याय क्रमांक 1. हे समजले का तुम्हाला? हो सर. आता पुढचा प्रश्न पहा. 1 ते 6 हे अंक पुन्हा क्रमानं जर लिहिलं तर 14व्या क्रमांकावर कोणता अंक येईल? अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. मी लिहून घेतो. 1 2 3 4 5 6
1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 पण इथं 14व्या क्रमांकावर विचारलंय म्हणून आपण पटकन उत्तर काढू शकतो. इथं जर 74व्या क्रमांकावर विचारलं असतं आणि 74 संख्या लिहिणं आपल्याला शक्य नाही. लिहिणं शक्य आहे परंतु एवढ्या संख्या जर लिहित बसलं तर आपल्याला एका मिनिटामध्ये गणित सॉल्व्ह करता येणार नाही. त्यामुळे त्याच्यासाठी असणारी क्लुप्ती जी आहे ती समजून घ्यायची आहे. हे 14 जे आहे अंक किती आहेत 6. मग या 14ला 6 न भागायचं. 14ला जर 6 न भागलं तर बघायचा भागाकार किती येतोय बघा. 6 दुनी 12 आणि 16 मधून 12 वजा केल्यावर 4 आणि जी बाकी उरेल का नाही त्या क्रमांकाचं अंक पाहायचा. आता बघा चौथा अंक कुठला येणार 1 2 3 आणि 4. चौथा अंक 4 येतोय म्हणजे याचं उत्तर 4 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार 14ला 6 न भागलं. हा थांबा चूक झाली. पुन्हा मी दुरुस्ती करतो. गडबडीमध्ये होते पहा. काय चूक झाली लक्षात आलं तुमच्या? हो. इथे 14 पाहिजे. 16 आणि हा 14 ऐवजी 16 हा 14ला 6 न भागायचं होतं. 6 दुनी 12 आणि 14 मधून 12 मायनस करा 2. मग 1 ते 6 अंक द्यायचं. आता मला सांगा दुसरा बाकी 2 उरली ना मग दुसऱ्या क्रमांकावरचा अंक कुठला आहे 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे. बरोबर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 1 मीटर अंतरावर 1 या प्रमाणे पटांगणाच्या कडेनं 25 विद्यार्थी उभं केलं तर पटांगणाची परिमिती किती असेल? आता या गणितासाठी मी एक पोल घेतो बघूया. 90 सेकंद वेळ देतो बघूया किती जण सॉल्व्ह करतायत. दहा सेकंद उरले. फास्ट उत्तर सबमिट करा. अजून पण 11 विद्यार्थ्यांचं उत्तर सबमिट करणं बाकी आहे. ओके वेळ संपलेला आहे. बघूया आपण कोणाचं बरोबर आहे. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 25. अथर्व ठोंबरे, मानसी भोसले, प्रिया जगदाळे, रुचा देसाई, शिवम शिंदे, आदिश्री भुजबळ, अर्जुन देशमुख, आराध्या शिंदे, श्रेया जमदाडे, समृद्धी भोसले, मयुरी कोळी, समाधान आव्हाड, साहिल जगदाळे, यशोदीप सुकणेकर, अथर्व गोरे, स्वरांजली खबाले, सानिया आतार, स्वरांजली जाधव, सोहम माने, आर्यन हुलगे, भक्ती शिंदे, अक्षरा सोनकर, अक्षदा पिसाळ, श्रुती चव्हाण, रुद्र शिंदे, स्वराली शिंदे, पूर्वी पाटील, समृद्धी भोसले, चैताली माने, चैत्राली वळकुंदे, समृद्धी शिंदे एवढ्या विद्यार्थ्यांचं करेक्ट उत्तर आहे.
याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी. ए ऑप्शन 4 जणांनी निवडला पहा. बी ऑप्शन 7 जणांनी निवडला आणि डी ऑप्शन 6 जणांनी निवडला. आता नॉट आन्सर्ड मध्ये जवळजवळ बरेच विद्यार्थी आहेत. एक साधा असं गणित आलं का नाही की साधं 25 विद्यार्थी. आता हे मोठं करण्यापेक्षा आपलं छोटस मी आहे तयार करतो. समजा आता इथं एक विद्यार्थी समजा मी उभा केला, इथं एक विद्यार्थी उभा केला, इथं एक विद्यार्थी, इथं एक विद्यार्थी, लांबीवर 4 विद्यार्थी मी उभे केले समजा आणि रुंदीवर मध्ये एक केला बघा. आता इथं जर मोजलं तर विद्यार्थी संख्या किती झाली रे? 4 आणि 4 8 आणि मधलं 2 10 विद्यार्थी झालं. आता आपण लांबी मोजूया किती आहे? हे 3 आहे बघा. लांबी किती आहे? 3. रुंदी 2 आहे आणि रुंदी 2 आहे. परिमिती म्हणजे काय? चारी बाजूची बेरीज. मग 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10. म्हणजे जेवढी परिमिती तेवढीच विद्यार्थी संख्या आहे. हे लक्षात येते तुमच्या. मग इथं जेवढं 25 विद्यार्थी आहेत तेवढीच त्याची परिमिती असणार आहे 25. समजतंय का बघा तुम्हाला? हॅलो. हो सर. हो सर. बरं ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा. GRAOCUE या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षरांचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता? पहिल्यांदा ह्यापासून अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल सांगा पाहू. अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होतो ते सांगा. बघूया. ऑक्सिजन. नाही. पण मी सुरुवात करून देतो तुम्हाला. सुरुवात सी न होते आणि शेवट ये न होते. तुमची इंग्रजी व्होकॅब्युलरी चांगली असेल तर शब्द लक्षात येईल बघा. बुद्धिमत्ता या विषयामध्ये मराठी आणि इंग्रजी विषय चांगला असावा लागतो. झालाय का शब्द तुम्हाला कधी? हो सर. COURAGE त्याचा अर्थ कोण सांगेल मला रे? करेज. त्याचा अर्थ काय मराठीमध्ये? धैर्य, हिम्मत, धाडस. धाडस. बरोबर आहे. हा. आता या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षरांचा क्रमांक. मध्यभागी कोणतं अक्षर आलं रे? आर. आर. मग आपल्या नेहमीच्या अल्फाबेटच्या क्रमांकामध्ये आर चा क्रमांक किती आहे बघा? 18. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 2. आता इथेच पुढचा प्रश्न आहे बघा. त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर. शेवटून दुसरं अक्षर कुठलं बघा? शेवटून दुसरं. जी. हा. मग जीचा क्रमांक किती येणार? आपल्या नेहमीप्रमाणे जीचा क्रमांक किती आहे? 7. बरोबर. हा. पुढचं बघा. खालील प्रत्येक प्रश्नात मगाशी हा टाईपचा गणित एक झालं होतं. सगळ्यात खरी कसोटी तुमची ह्या गणितासाठी लागते बरं का. आता इथं एपी आणि डीपीचा गुणाकार बीबीबी असा आहे. याचा अर्थ बीबीबी इथं पी आहे आणि इथं पी आहे. म्हणजे पी गुणिले पी म्हणजे पी चा एक समान अंक असणार आहे आणि समान अंकांचा 2 वेळा गुणाकार केला तो वर्ग होतो. आणि मग काय सांगितलं वर्गाच्या एकक स्थानी कधीही 2 3 7 8 अंक नसतात. मग बी अगोदर पर्याय बघूया. इथं बघा प्रश्न 59वा बी आहे. मग 2 3 7 8 पर्याय कटच होणार. 7 कधीच येणार नाही आणि 8 पण कधीच येणार नाही. म्हणजे एकतर 6 किंवा 9 येईल. 6 किंवा किती येईल? 9 येईल. आता आपण असं घेतलं समजा याचं उत्तर 9 आहे. म्हणजे बी ची किंमत जर 9 घेतली बघा तर पी ची किंमत किती तरी?
म्हणजे 9 एकक स्थानी येण्यासाठी कोणत्या संख्येचा वर्गाच्या एकक स्थानी 9 असतं? वाटते 3चा वर्ग आणि 7चा वर्ग. 3चा वर्ग 9 आणि 7चा वर्ग 49. 49च्या पण एकक स्थानी किती आहे? 9 आहे. मग 3 घ्यायचं का 9 घ्यायचं? पी ची किंमत काय घ्यायची हे आपण ठरवायचं. आता पी ची किंमत समजा मी 7 घेतली बघा. पी ची किंमत 7 घेतली. तर आता बघा एपी गुणिले डीपी. समजा मी ए ची किंमत 3 घेतली आणि जो डी आहे त्या डी अल्फाबेटची जी किंमत आहे ती समजा 2 घेतली. आता पी ची किंमत कोणती असेल? आता आपण 7 घेतलेली आहे. ए ची किंमत समजा आपण 3 घेतलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि बी ची किंमत 9 घेतलेली आहे पर्याय क्रमांक 4 आणि विचारलं एपी अधिक डीपी किती? मग एपी ची ए ची 3 पी ची 7 अधिक डीपी डी ची 2 पी ची 7 ही बेरीज जुळली तर आपण काढलेलं अंदाजे घेतलेलं बरोबर आहे. समजू 7 अधिक 7 14 चला 1 3 अधिक 1 4 4 अधिक 2 6 म्हणजे 64 पर्याय क्रमांक 2. या गणिताचा थोडा सराव करा बरं का. आता पुढचा प्रश्न SOCMTU या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. अर्थपूर्ण शब्द सांगा कोणता बनतो या 6 अल्फाबेट पासून? बघूया कोण सांगते. सर COSTUM. काय त्याचा अर्थ काय? आता हा शब्द तुम्हाला कधी गेलाय का नाही मला आठवत नाही. कस्टम गेलाय का रे कधी शब्द इंग्रजीत? CUSTOM कस्टम हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय पहा. मग डावीकडून तिसरे अक्षर कोणते येणार? डावीकडून तिसरं येस. मग त्याचा इंग्रजी वर्णमालेत कितवा क्रमांक आहे बघा? येसचा क्रमांक बघा. 19. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढं पहा. त्या शब्दातील शेवटचं अक्षर कुठलं आहे रे? यम. मग यमचा इंग्रजी वर्णमालेत क्रमांक कितवा? बघा क्रमांक म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. हा नेक्स्ट क्वेश्चन पहा. काही व्यक्तींनी एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केल्यानंतर 28 हस्तांदोलने झाली तर व्यक्तींची एकूण संख्या किती? आता हस्तांदोलन काढण्याचं सूत्र काय आहे रे? n कंसात n वजा 1/2 बरोबर ना? हस्तांदोलन काढण्याचं सूत्र काय? n कंसात n वजा 1/2. आता 28 हस्तांदोलन दिलती म्हणजे आपण डाव्या बाजूला ती 28 किंमत भरूया. आता मग सोडवूया आपण. इकडचं भागिले 2 इकडे गेल्यावर गुणिले झालं म्हणजे 28 आणि 2 चा गुणाकार किती? 56 कुठल्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे? 56 कोणत्या दोन क्रमांकाचा गुणाकार आहे? 8 आणि 7. मग यांची किंमत किती येणार? 8 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 2. बरोबर आहे ना? हो सर. बरं अजून एक हस्तांदोलन जातात. अजून एक हस्तांदोलन तुम्हाला देतो म्हणजे लक्षात येईल अजून.
हे पहा 15 व्यक्ती प्रत्येक जण इतर प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन करणार आहे तर किती हस्तांदोलन होतील? आता इथं यांची किंमत 15 टाकायची. आपण हस्तांदोलन काढण्याचं सूत्र मगाशी काय बोलायचं? 105. 105. 105. बर चेक करतो. आता यांची किंमत 15 टाकली तर 15 गुणिले किती होणार आहे? 15 वजा 1 14 आणि भागिले 2. आता बे साठी 14 आणि 15 आणि 7 चा गुणाकार 15 साठी 105. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 1. हस्तांदोलने काढण्याचे सूत्र लिहून घ्या ज्यांना माहिती आहे त्यांनी. हस्तांदोलने बरोबर n कंसात n वजा 1/2. n म्हणजे व्यक्तींची संख्या. n म्हणजे काय? व्यक्तींची संख्या. मगाशी हा टाईपचा प्रश्न झालेला आहे. हिरवा, पिवळा, काळा, निळा, लाल, गुलाबी, जांभळा हे रंग त्याच क्रमाने पुन्हा जर देत गेलं तर 89व्या क्रमांकावर कोणता रंग येईल? मगाशी सांगितलं होतं इथं 89ला कशाने भागायचं? एकूण रंगाच्या संख्येने भागायचं. रंग किती दिले तर एकूण? बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 न भागूया. 7 एके 7. 1 वरून घेतला 9. 7 दोन्ही 14. ऑप्शन नंबर 3. 19 मधून 14 गेलं किती वजाबाकी किती? 5. जेवढी बाकी उरली तेवढ्या क्रमांकाचा रंग ओळखायचा. मग 5व्या क्रमांकाचा रंग कुठला बघा? लाल. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 3. लाल. आता मगाशी आपण त्याचं किती बघा चाक. आता हे वेगळं आहे. नेमबाजीच्या एका स्पर्धेत अचूक नेम लागल्यास 6 गुण मिळतात व नेम चुकल्यास 3 गुण वजा होतात. राहुलनं 25 वेळा प्रयत्न करून 51 गुण मिळवले तर त्याचे किती नेम अचूक लागले? आता नेम जर लागला तर 6 गुण मिळतात. पहा नेम लागला तर किती गुण मिळतात? 6 गुण मिळतात आणि नेम चुकला तर 3 गुण वजा होतात. असं राहुलनं 25 प्रयत्न केला आणि 51 गुण मिळवलं तर त्याचे किती नेम अचूक लागले? आता असा ज्यावेळेस प्रश्न येतो बघा नेम लागल्यावर 6 गुण मिळतात आणि नेम चुकल्यावर 3 गुण वजा होतात. मग अशी चाक सांगितली बघा. जास्त चाक कारची चाक 4 सांगितली होती आणि कमी चाकाचं वाहन सायकलची चाक 2. मग त्याचं 4 2 घेतलं होतं बघा. तशी तर 6 3 घ्यायचं. नेम लागल्यावर 6 गुण मिळतात आणि नेम चुकल्यावर 3 गुण वजा होतात. आता मगाशी काय घेतलं होतं? वाहनांची संख्या घेतलं होतं. आता इथं प्रयत्नांची संख्या घ्यायचं. किती प्रयत्न केले तर त्यानं? 25. बघा इथंच मिळतो 25 ला कितीनं गुणू? मग नेम लागल्यानंतर जेवढं गुण मिळतात त्यानं गुणायचं म्हणजे 6 न गुणायचं. किती येणार मग? 25 आणि 6 चा गुणाकार 150 येणार. आता 150तून काय करायचं? मिळालेलं गुण मायनस करायचं. मग 150 मधून आपण 51 मायनस करूया. किती वजाबाकी येणार आहे? कोण सांगते बघूया वजाबाकी?
99. 99. आता ही जी वजाबाकी 99 आली त्याला भागायचं कशानं बघा. म्हणजे नेम लागल्यावर जेवढं गुण मिळतात त्यातून नेम चुकल्यानंतर जेवढं गुण वजा होतात त्या संख्येनं वजा करायचं. म्हणजे हे 6 आहे आणि हे 3 आहे. आता इथं उलट करायचं. मगाशी आपण वजाबाकी केलती मला वाटतंय की नाही. मगाच्या गणितात काय केलतं, कारची चाकं 4 वजा सायकलची चाकं 2 वजा केली तर वजाबाकी केली तर बेरीज करायची. म्हणजे नेम जर लागला तर 6 गुण मिळतात, नेम चुकला तर 3 गुण वाजवतात, यांची बेरीज करायची. मग सांगा मला किती भागाकार. 99 भागिले 9. 11. आता 11 काय आलं रे? नेम चुकलं ते आलं ना. हा 11 नेम चुकले. 11 नेम चुकले. विचारलंय काय किती नेम अचूक आले. मग जेवढं प्रयत्न आहेत का त्यातून चुकलेले नेम वजा करायचं. मग 25 मधून 11 वजा करा 14. म्हणजे 14 नेम काय लागले अचूक लागले. अशा प्रकारचं जे काही कुठ प्रश्न आहे त्याचा पण चांगला सराव करा. अशा पद्धतीनं आज आपण बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तो संपवलेला आहे. आणि याची रिव्हिजन आपली NAS परीक्षा आहे की नाही त्याच्या अगोदर 1.5 महिना होईल पहा. साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये जर परीक्षा असेल तर पूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबरचं काय अर्धा दिवस म्हणजे आपली 1.5 महिना चांगली तयारी पुन्हा ह्या भागाची रिव्हिजन होणार आहे. कारण बरेच नवीन विद्यार्थी ग्रुपला जॉईन आहेत. आता त्यांना विसंगत संख्या ओळखा किंवा संख्यामधील समसंबंध असेल किंवा प्रश्नचिन्ह जागी संख्या ओळखा. त्याच पद्धतीनं वर्णमालेतील समसंबंध अल्फाबेट मधला. पुन्हा आपण सांकेतिक भाषेचं प्रकार घेतलं. हा भाग त्यांना झालेला नाही. आणि बाकी जे आहेत घनाकृती ठोकळा असेल किंवा ते सगळं आपलं युट्यूबचं व्हिडिओ आहेत. सुरुवातीला आपण 1 महिना घेतला त्यावेळेस आपण टीचमेंटवर क्लास घेत नव्हतो तर आपण पोलद्वारे तास घेत होतो. दिवसामध्ये मी पोल टाकायचो त्याचं स्पष्टीकरण द्यायचो. त्यामुळं त्या भागाची सुद्धा परीक्षा रिव्हिजन तुमच्या अगोदर होईल. आता आपण सध्या काय करूया उद्यापासून सांगितल्या पद्धतीनं गणिताला सुरुवात करूया. कारण आपण गेले 2 महिने फक्त बुद्धिमत्तेचाच अभ्यास करतोय. आपल्याला बुद्धिमत्ता जेवढं महत्वाचं आहे तेवढंच गणित सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे उद्यापासून आपण गणिताला सुरुवात करतोय. आता आपण नेहमीच्या ज्या टेस्ट घेतो त्यामध्ये आपल्या इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल या टेस्ट सोडवून सर्वांच्या पूर्ण झालेल्या आहेत. आता विज्ञानची पण मला वाटतं टेस्ट संपण्याच्या मार्गावर आहेत. आज किती क्रमांकाची टेस्ट आहे तुम्हाला माहित असेल? 16. आणि एकूण प्रकरण किती आहेत रे? एकूण किती चॅप्टर आहेत सायन्सचे? 19. म्हणजे 3 दिवसामध्ये आपल्या सर्व टेस्ट सोडवून पूर्ण होत आहेत. चालेल ठीक आहे. काल लॅपटॉपवर तास घेतला त्यामुळं थोडं रेकॉर्डिंगचं मला पण माहिती नव्हतं त्यामुळे कालचा तास आपला रेकॉर्ड झाला नव्हता. पण आजचा तास रेकॉर्ड होईल काही आज अडचण येणार नाही. ठीक आहे बस करूया. ओके बाय. बाय सर. Bye, sir.